आई, आज भेंडीची भाजी बनवतेस का? भेंडीची भाजी नाही बाळा, भेंडीची भजी बनवते आज मी. भेंडीची भाजी? हा, तुम्ही खाल्ली का कधी? नाही. मग आज खा, कारण आज बनवते मी तुमच्यासाठी भेंडीची भाजी, नाही का? ओके. तर मग त्याच्यासाठी साहित्य काय घेतलंय मी? पावशेर भेंडी घेतलेली आहे, हा. लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे कोथिंबीरने. हा. म्हणजे एवढं साहित्य घेणार आहे. मेन महत्वाचं तर बेसन घेतलेलं आहे. बेसन, भेंडी, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा सोडा घेणार आहे मी. आपण आहे ना अद्रक, लसूण, मिरची ही आहे ना मी 8-9 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत बरं का. आई, ह्या मिरच्या तिखट वाल्या आहेत ना? हो, ही तिखटवाली मिरची आहे ना, खूप कलरची ती तिखट नसणारी मिरची नाही आहे, म्हणून तरी थोड्याशाच मिरची घेतलेल्या आहेत. जर तिखट नसणारी मिरची घेतली असली तर आपल्याला 10-15 मिरची घ्यावी लागली असते, जास्तीची घ्यावी लागली असते. पण ही तिखट आहे ना, म्हणून मी 8-9च घेतल्या. एवढ्याने सुद्धा चांगलं झणझणीत होते. त्याचे दांडे आहेत ना, हे पण घेतलेले आहेत मी वाटायला. आणि हे जी पाला आहे ना, ही एकदम बारीक कापून घेऊयात आपण. टाकून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आपण. हे आबडधोबड आपण असेल ना, हे वाटून घेतलेले. हे लय बारीक पण नाही करायचं आणि लय मोठं पण नाही ठेवायचं याला. भेंडीच्या भाजीसाठी ना, स्टफिंग करण्यासाठी आहे ना, थोडंसं मी खडा मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं शेंगदाणे घेतलेलं आहे, कारण भेंडीला आपण स्टफिंग करणार आहे थोडंसं, नाही का. आणि हे कोरडंच भाजायचं, ह्याला तेल नाही टाकायचं बघा, तेल टाकून नाही भाजायचं ह्याला. मसाल्यांचा? हो ना, हे मसाल्याचा वासच येतो खूप छान. असं कोरडंच भाजून घ्यायचं बघा, लय बी करपू द्यायचं नाही. हा. हलकंसं भाजून घ्यायचं त्याला. आणि हे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले, ते शेंगदाणे पण आपण भाजून घ्यायचे. असं आहे ना, आपण शेंगदाणे पण खरपूस भाजून घेतलेले बरं का. आपण आहे ना, हे शेंगदाणे आणि ही खडा मसाला धन ही बारीक करून घेणार आहे आपण याच्यात. ह्याच्यात तुम्हाला आहे ना, नाही का, बेडगी मिरची टाकायची असेल ना तरी बी टाकू शकते बरं का, पण हिरवी मिरची इकडे कमी टाकायची. मग कारण मी ह्याच्यात आता हिरवी मिरची जास्त टाकली ना, त्याच्यामुळं मी ह्याच्यात थोडीशीच लाल मिरची पावडर चवीपुरती टाकणार आहे. कारण मी मिरची टाकली तर तिखट होईल, कारण ह्यात मी जास्त मिरच्या टाकल्या तर ह्याच्यात टाकली तर तिखट होईल. त्याच्यासाठी मी लाल मिरची पावडर थोडीशी टाकणार आहे. बेडगी मिरची पण नाही टाकणार मी ह्याच्यात आहे ना, थोडंसं मीठ टाकणार आहे आपण ह्याच्या चवीपुरतंच आता, नाही का. तुम्हाला म्हणलं ना मी तसं एकदम थोडीशीच नकळत लाल मिरची पावडर टाकणार आहे ह्याच्यात, की फक्त हे स्टफिंगला चव यावा तिखटपणाची, एवढंच टाकणार आहे. लाल मिरची पावडर आणि शेंगदाणे धन, नाही का, म्हणजे धन आणि मसाला, म्हणजे हे आपण मिश्रण कोरडंच करून घेणार आहे. ह्याच्यात पाणी टाकून वाटायचं नाही, असंच वाटून घ्यायचं आहे. हे स्टफिंग बघा असं करून घेतलेलं आहे. लय बारीक पण नाही करायचं आणि लय मोठं पण नाही ठेवायचं. तसं मोठं राहिलं तरी चालतं, कारण हे शेंगदाण्याचं कूट आहे ना, आपल्या दाताखाली आलं ना तर चव वाढते त्याची, नाही का. आपण हे पण असंच ठेवून देऊयात. हे का असं जरा मोठं राहिलं ना तरी चालतंय बरं का. शेंगदाणे हे मी आहे ना थोडंसं ओवा आणि थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे बरं का मी. आता हे आपण ह्या उकळात बारीक करून घ्यायचं. पूर्ण बारीक पण नाही केलं तरी चालतंय, थोडंसं अर्ध काचं बारीक केलं तरी चालतंय. हे आपण आहे ना भेंडी कापून घेऊयात. आता ह्या भेंडीचं मी शेंडे नाही बरं का कापणार आहे, अशीच भेंडी ठेवणार आहे मी. अशी भेंडी कापून घ्यायची. तुम्हाला कापायचं असेल तर तुम्ही असं शेंडे पण कापू शकता बरं त्याचं, पण मला आवडतात शेंडे. मी भाजीत पण शेंडे कापत नाही, त्याचं माझीच ठेवीत असते ना. मी असं ह्याचं स्टफिंग भरून घ्या, म्हणजे ही ह्याच्यात भरून घेणार आहे शेंगदाण्याचं, नाही का, कुठे असं हे ना का असं भरून घेतलेलं आहे. हे तुम्हाला जर बटाटा ह्याच्यात शिजवून बटाटा जर मिक्स करायचं तुम्ही करू शकताय. आता मी आहे ना, मी शेंगदाण्याचंच करणार आहे, बटाटा टाकणार नाही ह्याच्यात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकताय बटाटा पण ह्याच्यात. असं शेंगदाणे राहिलं ना तरी चालतंय बरं का, असं नाही का पूर्णच बारीक नाही करायचं. उलट हे ना भजीसोबत किंवा असं खातानी आहे ना खूप छान लागतं ह्याचं कडकं, नाही का, असं म्हणजे मस्त चव येते. असं मी आहे ना 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आपण कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. ओवा आणि जिरं कुटून घेतलेलं ते पण टाकून घेऊयात आपण ह्याच्यात.
हे आहे ना खायचा सोडा पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया. चिमटभरच घेतलाय बरं का, मी जास्त नाही घेतलेला. एक चमचा आहे ना हळद टाकून घेऊयात आपण ह्याच्यात. आपण आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे ह्याच्यात. वाटण करून घेतलेली हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर ह्याचं मिश्रण घेऊयात आपण हे. आता आपण ही सगळी एकजीव करून घेऊयात. अजून पाणी टाकूयात आपण. थोडंसं बघूयात आपण तेल गरम झालंय का. मस्त तेल गरम झालंय आपलं. टाक नको. हे ना आपण बेसन पिठाचं मिश्रण जे केलेलं आहे ना, जास्त पातळ नाही करायचं, कारण पातळ जर केलं ना तर भेंडीवर बसणार नाही आपल्या. तर असं एकदम म्हणजे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मीडियम ठेवायचं, म्हणजे जेणेकरून असं भेंडीवर बसलं पाहिजे नाही का. हे पण असंच काढून घेऊया. वास तर खूप छान आहे त्याचा. चवीला पण खूप छान होतात अशी भाजी. बाळा भेंडी पुन्हाची भाजी टाकून घेतलेली आहेत. आपलं शेवटचा बॅच आहे बरं का, पुन्हाची करून. हे आपले ना भेंडी भाजी तयार आहेत बघा. हे असं मस्त तळते ते, मस्त झाले ते बघा. करून बघा, चवीला पण खूप छान लागते बघा ही भाजी. एक कापून दाखवते मी तुम्हाला. मी आहे ना एक कापून दाखवते बरं का तुम्हाला. गरम आहेत बघा, मस्त असं क्रिस्पी होतात बघा बाहेरून असं. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता बरं का ह्याच्यात, म्हणजे अजूनच क्रिस्पी होतील नाही का. आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. हे पण खूप छान होतात बघा चवीला अशी भाजी. करून बघा एकदा मला आणि खाऊन बघा आणि कमेंट करा की कसे झालेत भाजी ते. तुम्ही आहे ना पुदिना चटणी सोबत, सॉस सोबत, शेजवान चटणी सोबत खाऊ शकता तुम्ही. खूप छान होतात बघा अशी भेंडीची भाजी. काय मसाला आतमध्ये, बाहेरून भेंडी मस्तच होतात असे.